तिकडे तुमचे लग्न लागलं, तुझा गृहप्रवेश सुरू होता आणि आम्ही आमच्याच घरात बहिणी आणि निलिमाचे दागिने चोरत होतो। कारण त्याच रात्री बिल्डरला पैसे द्यायचे होते, ते दिले नसते तर त्याच रात्री घरी काम करायला लागणार होतं। बिल्डरला का? त्याच्याकडे गहाण टाकलं होतं ना घर, म्हणून तुम्ही पूर्ण लग्नात टेन्शन मध्ये होता का? हो। एक तर सगळं घरातल्या लोकांपासून लपवून करायचं, त्यातून पैशाची कुठलीही सोय कुठेही होत नव्हती। स्वानंदी, तुझी चाहूल या घराला लागली आणि संकटाची मालिका सुरू झाली। तुझा पायगुण वाईट असं मी एका शब्दानेही कधी म्हणाले नाही तुला। आपल्या मुलाच्या सुखातच आपलं सुख आहे हेच मी स्वतःला सतत समजवत राहिले। आई, पण माझे दागिने तर माझ्या कपाटातच होते। हो निलिमा, कारण तुझे दागिने बिल्डरला देत असताना वच्ची मावशी देवासारख्या तिथे धावून आल्या। त्यांनी बिल्डरला पैसे दिले त्यामुळे ते दागिने वाचले। वच्ची मावशीने तेव्हा मदत केली नसते ना आपल्याला, जानकी बहिणींचे आणि तुझे दागिने चोरीला जायच्या आधीच गेले असते ग। म्हणजे हे सगळं वच्छी मावशींना माहित होतं? हो, वच्ची मावशींना सगळं माहिती विचारता ना तू। अरे वच्ची मावशींना सगळं माहित होतं म्हणूनच त्यांनी तुमचे दागिने परत ठेवण्यासाठी मदत केली ना मला। आणि ती मदत करत असतानाच खिडकीतनं पडले आणि कंबर दुखावली गेली त्यांची। आनंदी, तू आणि बाळू शोधत होतात ना मला आणि वच्ची मावशींना। त्या दिवशी आम्ही दोघी हेच काम करत होतो, दागिने ठेवण्याचं। हो की नाही वच्ची मावशी? सगळे दागिने तुझ्याकडे होते? हो, निरंजन दागिने माझ्याकडेच होते आणि मी अतिशय जपून ठेवले होते बाबा ते। पण वच्ची मावशी म्हणाल्या माझ्या ताईचे दागिने तिच्या कपाटात नेऊन ठेवा, नाहीतर मी तिला सांगून टाकेन तुम्ही चोरी केली होती ते। काय बोलताय भाऊजी? या सगळ्या प्रकरणात मी मदतच केली तुम्हाला। मदत केलीत ना तुम्ही, मदत केलीत पण ती फळली नाही वच्ची मावशी। दागिने त्या दोघींच्या कपाटात ठेवले आणि दुसऱ्याच दिवशी चोरी झाली। चोरांना पत्ता देऊन बोलवल्यासारखे आले आणि चोरी करून निघून गेले।